हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपला शनिवार, अर्थात वार आज शनिवार आहे. तर आजची पूजा आम्ही कशाप्रकारे करतो किंवा शनिवारी मी काय-काय सेवा करतो, तर तेच आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर सुरुवात तर माझी अशी सुंदर दर शनिवारी ना मी नेहमी अशा प्रकारे शनिमंत्र लाईव्ह असतो आपल्या YouTubeवरती. तर मी ते टीव्हीवरती लावतो. Android टीव्ही आहे त्याच्यावरती मग मी लावतो. जर तुम्ही मोबाईलमध्ये लावलात तरीसुद्धा चालेल. तर त्याच्यानंतर तो मंत्र मी लावतो किंवा तुम्ही हनुमान चालीसा लावू शकता किंवा आता मी जसं शनी मंत्र लावलाय तशा प्रकारे तुम्ही शनी मंत्र देखील लावू शकता. तर मी दर शनिवारी शनी मंत्रच लावतो. कारण असं म्हणतात जर आपण शनी महाराजांची सेवा केली तर ती त्यांना आणखीन आवडते आणि त्या गोष्टीचं फळ आपल्याला दुप्पट मिळतं. तर म्हणून आपण शनिदेवांची सेवासुद्धा आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला शनिदेवांची मूर्ती किंवा यंत्र आपल्या घरात ठेवायचं नाही आहे. शनिदेवांची आपण आपल्या घरात फक्त नामस्मरण केलं तरी चालेल, पण त्यांची मूर्ती किंवा त्यांचं असं काही फोटो वगैरे आपल्याला आपल्या घरात ठेवायचं नाही आहे. कारण शनी महाराजांना त्यांच्या मस्तकावरची जागा ही मोकळी लागते. जणू त्यांना आकाश वरती लागतं. तर आपल्याला आपल्या घरात तर आपण तशा प्रकारे ठेवू शकत नाही. तर म्हणून आपल्याला त्यांचं तसं काही आपल्या देवघरात ठेवायचं नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या हनुमान महाराजांची मूर्ती म्हणजे हनुमंताची मूर्तीसुद्धा आपल्या देवघरात ठेवायची नाही आहे. कारण हनुमानांची मूर्ती आपल्या घरात स्त्रियासुद्धा असतात. आपल्या घरामध्ये स्त्रियासुद्धा त्यांचं पूजन करतात. देवघरात पूजन करतात. तर स्त्रियांनी कधीही त्यांचं पूजन करायचं नसतं. तर म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये त्यांची मूर्ती ठेवायची नाही आणि त्यांची थोडीफार पाळणूकसुद्धा जास्त असते. तर मग म्हणजे त्यांची मूर्ती आपण आपल्या देवघरात ठेवायची नाही. त्याच्यानंतर मग नित्यसेवेत मग काय करतो शनिवारी, तर ते नेहमीप्रमाणेच दररोजची आपली फुलं असतात. तर आधी मंगल कलश स्वच्छ धुवून, नारळ पण स्वच्छ धुवून त्यातलं पाणी बदलून आणून ठेवून त्याला हळद-कुंकू लावायचं, त्याचा मान-सन्मान करायचा. त्याच्यानंतर दररोजची जी जुना निर्माल्य असतो तो काढायचा आणि त्याच्यानंतर नवीन फुलं देवांना अर्पण करायची आणि त्याच्यानंतर अगरबत्ती लावायची. तर अगरबत्ती लावताना पण कशी लावायची? जो देवघरातला जो मुख्य दिवा आहे त्याच्यावरती अगरबत्ती कधीही प्रज्वलित करायची नाही. आपण वेगळी अगरबत्ती किंवा वेगळा दिवा लावायचा आणि त्याच्यावरती प्रज्वलित करायची. म्हणजे आपला बाहेरचा दिवा किंवा तुळशीकडचा दिवा जो लावतो त्याच्यावरती प्रज्वलित केली तरी चालेल. पण आपल्या देवघरातला जो मुख्य दिवा आहे त्याच्यावरती लावून आपण अगरबत्ती प्रज्वलित करायची नाही. आता मी नंतर दिवे लावणार होतो म्हणजे तुळशीकडे आणि बाहेर. तर मग म्हणून मी तात्पुरतं आपल्या ज्या काडीपेटीनेच लावतो तशा प्रकारे मी म्हणजे ही लावली अगरबत्ती लावली आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शनिवारी काय करायचं आहे, देवपूजा तर अत्यंत महत्त्वाची आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचं आहे ते म्हणजे उंबरठा पूजन. शनिवारी असं म्हटलं जातं की नेगेटिव्हिटी म्हणजे असं मी ऐकलं आहे, नेगेटिव्हिटी ही जास्त प्रमाणामध्ये बाहेर फिरत असते किंवा जास्त प्रमाणामध्ये असते बाकीच्या दिवसांपेक्षा. तर म्हणून आपण आपला उंबरठा असा छान सुचिरभूत करायचा आहे, स्वच्छ करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही हळदीचं लेपन हवं असेल, तुम्ही हळदीचं लेपन करू शकता. म्हणजे त्या निगेटिव्हिटीला ते सामोरं जाऊन पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकतं. त्याच्यानंतर मग छान आता मी तर हळदीचं लेपन केलं नाही, पण हळद माझ्या उंबरठ्यावरती आहेच. आपण जे हळदी-कुंकू अर्पण करतो ते. त्याच्यानंतर मग छान रंगाने म्हणजे मी हे काढली, रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर उंबरठ्याची पूजा करायची. शनिवारी, जसं तर आपले जे 7ही दिवस आहेत, सोमवार ते रविवार, या सर्व दिवसामध्ये आपल्या उंबरठ्याची ही पूजा झालीच पाहिजे. पण शनिवार, मंगळवार, शुक्रवार
अशा वेळी आपल्या उंबरठ्याची पूजा ही जास्त आणि खूप चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. म्हणजे सर्व रांगोळी अगदी पारंपरिक पद्धती म्हणतो तशा प्रकारे झाली पाहिजे. म्हणजे जी काही निगेटिव्हिटी आहे ती आपल्या घराच्या बाहेरच राहील. घराच्या आतमध्ये येणार नाही किंवा त्यांना प्रवेशच होणार नाही. तर बऱ्याच जणांनी विचारलं होतं, की उंबरठ्याची पूजा ही घराच्या आतमध्ये बसून करायची, की घराच्या बाहेर बसून करायची? तर मी तर उंबरठ्याची पूजा ही नेहमी घराच्या बाहेर बसूनच करतो. तर मला गुरुजींनी सुद्धा सांगितलं, की उंबरठ्याची पूजा आपण ही बाहेर बसूनच करायची असते. तर अशा प्रकारे मग मी उंबरठ्याची पूजा केली आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही उंबरठ्याच्या इथे छान छोटीशी दुसरी कुणाला जमत असेल तर ती रांगोळी तुम्ही काढू शकता किंवा जय श्रीराम ह्या मंत्र लिहू शकता. आता बरेच जण तशा प्रकारे करतात. पावलांची वगैरे रांगोळी काढतात. तशा प्रकारे केलं तरी चालेल. म्हणजे निगेटिव्हिटी अट्रॅक्ट आपल्या घराकडे होणार नाही. असं छान पॉझिटिव्ह काहीतरी आपण तिथे क्रिएट करायचं आहे. तर म्हणून आपल्याला उंबरठा असा स्वच्छ पुसून, हळदी-कुंकू अर्पण करून, फुलं अर्पण करून, थोडा सुचिरभूत करून, सजवून, हळदी-कुंकू, त्याच्यानंतर दिवाबत्ती एवढं सगळं करून आपल्या उंबरठ्याकडे छान दिवा वगैरे लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, ज्याच्याने निगेटिव्हिटी अट्रॅक्ट होणार नाही आणि पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. तर ज्याप्रमाणे आपण दररोज असं तर आता मी तर अशा प्रकारे दररोजच पूजा करतो उंबरठ्याची अशा प्रकारे. तर म्हणून तीच कंटिन्यू आहे शनिवारी देखील. तर अगरबत्तीचे वेगवेगळे सर्व प्रॉब्लेम्स काय-काय सुरू होते, काय मध्येच अगरबत्ती लागते, मध्येच नाही लागत आहे. तर ते सर्व गोष्टी आहेत. तर त्याचा पण शूट झाल्यात. म्हणजे पूजेमध्ये काय-काय अशा सर्व गोष्टी असतात, ज्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे असतात, त्या दिसत नाहीत तुम्हा सर्वांना. तर ते पण आज तुमच्या सर्वांसोबत शेअर होत आहे. त्याच्यानंतर मग शनिवारी पठण काय-काय करायचं, तर तुम्ही हनुमान चालीसा पठण करू शकता. तुम्ही आपलं जसं शनी मंत्र तुम्ही पठण करू शकता आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आजचं, की आपला त्यांचा दरवाजा दक्षिण दिशेला आहे, तर त्यांनी अशा प्रकारे पंचमुखी महाराजांचा पंचमुखी हनुमंताचा फोटो लावायचा आहे, त्यांचं पूजन करायचं आहे. तर बघा मी अशा प्रकारे साध्याच पद्धतीने पूजन केलेलं आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शुभ शनिवार. तर आजचा व्हिडिओ सुद्धा छानसा गुड मॉर्निंग पासून सुरू होतोय. तर आज छान शनिवार आहे आणि मी शनिवारी काय-काय सेवा करतो किंवा काय-काय सर्व गोष्टी करतो, तर आज हेच मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की म्हणजे ज्यांचा दरवाजा हा दक्षिण दिशेला आहे, त्यांनी आपल्या दरवाजाच्या वरती आपण हनुमानजींचा फोटो लावतो. जे पंचमुखी हनुमान असतात, त्यांची सुद्धा आजच्या दिवशी आपल्याला पूजा ही करायची आहे. त्यांची छान सेवा पूजा करायची आहे. तर तुम्हाला जसं जमतंय तशा प्रकारे तुम्ही त्यांची छान सेवा करा आणि हनुमानाची सेवा ही पुरुषांनीच करायची. जर तुमच्या घरात कोण असतील तुमचे मिस्टर, भाऊ किंवा कोणीही कोण असतील, तर त्यांना तुम्ही शनिवारी पूजा करायला सांगा. तुम्ही स्वतः करू नका. कारण हनुमानजींची पूजा ही स्त्रिया करत नाहीत. त्यांचं नामस्मरण वगैरे करू शकतात, पण पूजा त्यांची स्त्रिया करत नाहीत. तुम्ही कुठल्याही हनुमानाच्या मंदिरामध्ये वगैरे जातो तुम्ही बघा तिथे तुम्हाला हेच सांगितलं जातं. ओके. तर त्याच्यानंतर मला खूप जणांनी अशा कमेंट्स केल्या होत्या, की "दादा तू माळजप चुकीच्या पद्धतीने करतोस, ही पद्धत नाही आहे" वगैरे, वगैरे.
तर बघा शेवटी कसं असतं ज्याच्या त्याच्या घरामध्ये ज्या गोष्टी घडतात किंवा ज्याच्या घरामध्ये जे जसं होतं तसंच बघून तो माणूस पुढे जातो. म्हणजे जसे मोठे करतात तसंच लहान माणूस बघून पुढे जात असतो. तर माझ्या घरात प्रामुख्याने पहिल्यापासूनच मी जसं तुम्हाला सांगितलं, की अशा प्रकारे जप केला जायचा. म्हणजे हा जो इंडेक्स फिंगर आहे, तर त्याच्या मानाने तो पाठीमागे माळ अशी घेतली जायची आणि हे खूप ईझी सुद्धा जायचं. बघा असे पकडण्यामध्ये पण खूप ईझी वाटतंय आणि ते तर पहिल्यापासून माझी आई तर असाच जप करायची. सो म्हणून मग मी सुद्धा अशाच प्रकारे जप करायला लागलो. इंडेक्स फिंगरने पाठी घ्यायला लागलो. पण आता जेव्हा मला कमेंट्स यायला सुरुवात झाली, की माझं चुकीच्या पद्धतीची आहे. तर थोडंसं मी केंद्रामध्ये विचारलं, गुरुजींना विचारलं, त्याच्यानंतर काही व्हिडिओज पाहिले. त्याच्यानंतर मला समजलं, की आपलं हा जो फिंगर असतो ना, हा इंडेक्स फिंगर तो आपला गुरुबळाचा असतो. गुरु सगळ्यात आपल्या राशीचक्रामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. तर हा तो गुरुबळाचा बोट असतो. तर आपण जे जप करतो ना, तर तो या गुरुबळाच्या बोटाने करायचा नसतो. आपण जेव्हा केव्हाही जप करतो, तर आपला हा जो मिडल फिंगर आहे त्याच्याने घ्यायचा असतो. तर बघा मी तुम्हाला सांगतो माळ कशाप्रकारे पकडायची आहे. आता मला जसं माझी चूक झाली माझ्याकडनं तशी आणखीन जणांची होत असेल, तर तो हा व्हिडिओ बघून नक्कीच सुधारतील त्यांची चूक म्हणून मी तुमच्या सर्वांसोबत ही शेअर करतोय. तर आपल्या कशाप्रकारे माळ जप पकडायची आहे, तर आपला हा जो रिंग फिंगर असतो आणि आपला थंब ओके. आपला हा रिंग फिंगर आणि हा थंब. तर ह्या 2 अशा प्रकारे म्हणजे ही 3 बोटं इंडेक्स, मिडल आणि बेबी. तर हे वरती येतील आणि आपलं रिंग आणि थंब हे एकत्र जॉइंट होतील. त्याच्यामध्ये आपल्याला ही माळ अशा प्रकारे अडकवायची. तुम्हाला दिसत असेल, की मी कशाप्रकारे त्याला अडकवली आहे. ओके. आणि त्याच्यानंतर हा जो आपला जो रिंग फिंगर आहे त्याच्यावरती माळ घ्यायची आणि हा जो अंगठा आहे तो त्याच्या पाठी ठेवायचा. ओके. म्हणजे तुम्हाला नीट दिसतंय का मी कशाप्रकारे पकडलंय आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इंडेक्स फिंगर यूज करायचंय ना बेबी फिंगर यूज करायचंय. आपल्याला मिडल फिंगर यूज करायचंय. मग ते अशा प्रकारे आपण माळचप हळू पाठी घ्यायची. ओके. आता थोडंसं आता मी स्वतः सुद्धा नवीन आहे असं पकडण्यामध्ये म्हणून मला ते अवघड थोडंसं असं जात नाहीये पण. पण जसं जमतंय त्या प्रकारे मी करतोय. बघा अशा प्रकारे मग आपण हळू आपण एक नामस्मरण करत आपला जो माळजप आहे तो आपण पूर्ण करायचा. मिडल फिंगरने बघा मी पाठी असं घेतोय मिडल फिंगरने. तर तशाच प्रकारे आपल्याला हे सर्व घ्यायचंय. म्हणजे आपली ही जी माळ आहे म्हणजे आपण आता एक हाताचं आपण अशा प्रकारे करतो, असं ताठ बसतो आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर अशा प्रकारे मग आपण जप करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता कशाप्रकारे पकडायचं हे समजलं. त्याच्यानंतर आपल्या माळेमध्ये ना हा एक वरती एक्स्ट्राचा मणी असतो. तुम्हाला दिसत असेल माझ्या माळेला हा एक्स्ट्राचा एक मणी आहे. तर या मणीला मेरू मणी असं म्हणतात. तर हा कधी तुमचा जप पूर्ण झाला, की तो ओलांडायचा नसतो. मग तो देवापर्यंत पोहोचत नाही किंवा ती सेवा स्वीकारली जात नाही, असं म्हटलं जातं. मग आता तुमचा माळ जप झाला ना, की माळ अशी उलटी करायची. उलटी केल्यावर त्याच्या विरुद्ध दिशेने माळ जप सुरू करायची. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा जेव्हा जप करत असाल तेव्हा. नाहीतर ती माळ पूर्ण गोल करून ती खालती अशी आसनावरती ठेवून किंवा आपण अशी पुस्तकावरती वगैरे आपले माळजप आपण ठेवतो. तर अशा प्रकारे ठेवून पुन्हा नामस्मरण पुन्हा उचलायची आणि नामस्मरणाला सुरुवात करायची. तर अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता. तर असं छान साधा आजचा आपला व्हिडिओ होता आजचा शनिवारच्या देवपूजेचा. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.